सध्या सर्वांच्या चर्चेत असणारा विषय म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सापडले तळघर। तर या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय झालं आणि त्या तळघरात कोणकोणत्या वस्तू आपल्याला आढळल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मंदिरात फरशी व दगडाचे फ्लोरिंगचे काम सुरू असताना अचानकपणे एक दगड खाली खचला। तो दगड आढून पाहिला असता त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले। तर आता बघूया आपण की त्या तळघरात नक्की कोणकोणत्या वस्तू सापडल्या। तळघरात 3 मूर्त्या सापडल्या असून त्यातील 2 मूर्त्या ह्या विष्णू अवतारातील आहेत। एक मूर्ती ही महिषासुर मर्दिनीची आहे, तर 2 लहान मूर्त्या सापडल्या असून पादुका देखील सापडल्या आहेत। तसेच तळघरात बांगड्यांचे तुकडे, जुने पैशांची नाणी देखील सापडलेली आहे। सर्व मूर्त्या ह्या दगडी पाषाणातील आहेत। या सर्व मूर्त्या चीर पडलेल्या, चेहरा क्रॅक झालेला आहे। या मूर्त्या 15व्या ते 16व्या शतकातील असाव्यात। मूर्ती जरी फुटलेली, तडा गेलेल्या असल्या तरी त्या काळात दुरुस्ती देखील केल्याचे दिसून येत आहे। दुरुस्तीसाठी त्या काळी चुन्याचा वापर केला आहे असे दिसून येते। अजून सुद्धा या तळघरावरती तज्ञ व्यक्ती आणि पुरातत्व विभाग यांचा अभ्यास चालू आहे। जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।